हाय, वेलकम टू माय चॅनल. आता बनूया मस्तपैकी. बघा तुम्ही मी काय बनवते ते. त्यासाठी मी आलू घेतला एक सिलून, म्हणजे साल्ट काढून घेतले आलूचे. चांगला बारीक कापून घेतला आहे, त्याला पाण्यामध्ये ठेवलं आहे. त्यानंतर मी कांदा कापला बारीक एकदम, टोमॅटो कापला एकदम बारीक बारीक कापून घेतलं सगळं. माझ्याकडे ते बटाट्याचं साल काढायचं नाही आहे, तर मी त्यासाठी मी चाकून काढतो, म्हणून ते जरा मोठं मोठं निघवते काही काही पीस. तर बाकी सगळे चांगलं निघत होते. तर मी त्याच्यानंतर बारीक कापलं आहे मस्तपैकी. आपलं बटाटा बघतो तुम्ही, बारीक कापून घेतलं आहे. दोन बटाटी आणि वटाणा असं मिळून मी केलं होतं. अर्धा पाव वटाणा कारण की दोनच जुनी होतो आम्ही, त्यामुळे दोघांपुरता स्वयंपाक बनवत होता, म्हणून मी एवढंच घेतलं होतं. आलू आवडतो आम्हाला, म्हणून आलू जास्त दोनच घेतले, कारण की दोघींना एक आलू बस झाला. म्हणजे तुम्ही काय बनवसाल तर. नंतर बघा मी कांदा एकदम बारीक 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 कापून घेतला. तर टोमॅटो पण कापून घेतला आहे, बघू शकता तुम्ही. टोमॅटो पण एकदम बारीक बारीक कापून घेतलं. तर मी घेतलं कोथिंबीर, धुवून घेतले तर कोथिंबीर, असं बिना धुता नाही घेतलं कोणती गोष्ट. धुवून वगैरे घेऊन घेतले. चांगला बारीक कापून घेतला कोथिंबीर पण एकदम बारीक बारीक बारीक. एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये टाकलं, कढई गरम केली गॅसवर ठेवून. त्यानंतर टाकलं तेल. चांगलं तेल तपू दिलं, एकदम ते येतं ना व्हाईट तसे दिलं असं. आणि मग तेलामध्ये टाकलं जिरं, कांदा टाकला, कांदा चांगला परतून घेतला 5 मिनटं. त्यानंतर टाकलं टोमॅटो चांगला परतून घेतला. आणि मग मी टाकले बेसिक मसाले सगळं. बघा तुम्ही, जिरं टाकलं मी. मी कुठल्या गोष्टीमध्ये कढीपत्ता जास्त टाकत नाही. आमच्याकडे होतं डाळीमध्ये कढीपत्ता टाकतात, डाळीत. बाकी कशात नाही टाकत कढीपत्ता. तर त्यामुळे हे तुम्ही मस्तपैकी. आणि तिखट डाळीत नाही टाकत कढीपत्ता. आपल्याला मस्तपैकी करून घेतलं आहे, मिक्स केलं. तुम्ही माझा कालचा वडापावचा व्हिडिओ बघितला का? नंतर मी टमाटर टाकलं लगेच त्याच्यात. टोमॅटो चांगला परतून घेतला. आणि नंतर मी टाकलं त्याच्यात मीठ. त्यांच्या त्याच्यातच टाकलं मीठ. त्याच्यात मीठ टाकलं आणि मग चांगलं परतून घेतलं. आणि मग मी त्याच्यात टाकलं लाल तिखट, हळद. मीठ टाकलं होतं, हळद आणि लाल तिखट टाकून चांगलं मिक्स केलं. बाकी कुठले बेसिक मसाले टाकले होते फक्त. बेसिकमध्ये पण माझ्याकडे फक्त लाल तिखट, हळद आणि मीठच होते, त्यामुळे मी त्याच मसाल्यामध्ये एवढी छान भाजी केली, मला काय सांगू. आणि मग मी काय केलं, चांगलं मिक्स केलं. आणि त्यात लगेच मीठ टाकलं 5 मिनटं. मीठ टाकलं आणि परतून घेतलं. बघा तुम्ही बघू शकता, हळद टाकले. आता त्यात टाकलं लाल तिखट, तुम्हाला हवं तर टाकू शकता. नंतर डायरेक्ट कोथिंबीर टाकला. आज फ्रेंडशिप डे म्हणून माझ्या हातात ते बांधलं आहे, तर त्यामुळे मी ते टाकल्यानंतर मी
टाकलं, लाल तिखट चांगलं मिक्स केलं आणि मग मी बटाटा आणि वाटाणा टाकून दिला त्याच्यात चांगला मिक्स करून. मग वाटाणा टाकला तर पाणी टाकलं चांगलं. नंतर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कसे वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला त्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देईल, प्रत्येक सगळं म्हणजे तुम्ही जे विचारता प्रश्नाचे उत्तर देईल. जेव्हा मस्त की झाली आपली भाजी, जेव्हा उकळी आली नंतर मी भाजी झाली होती आपली. मग मी घेतलं एका प्लेटमध्ये गरम भात घेतला आणि तुम्ही लगेच घेतली भाजी आपली. आणि काय छान लागलं तुम्हाला काय सांगू. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात ते नक्की मला सांगा. आणि तुम्ही माझे ब्लॉग कुठून बघतायत का ते मला सांगा. कुठल्या राज्यातून बघतायत, कोणत्या शहरातून बघतायत ते सांगा. मुंबईमधून बघताय, गावातून बघताय, काय सांगा. तुम्हाला काय वाटतं मी अजून काय बनावं, काय ट्राय करावं ते मला सांगा.